श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अगदी महत्त्वाच्या अशा काही वस्तू आहेत. तर बघा, तुम्हाला तुमच्या सख्या बहिणीनं जरी मागितल्या तरी देखील तिला आपल्याला त्या द्यायच्या नाहीत. मग अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला मग शेजारी असो, मैत्रीण असो, बहीण असो, आई असो, कोणालाच द्यायच्या नाहीत. मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आपल्याला चंद्रोदयाची पूजा, माता लक्ष्मीची पूजा, कुबेर देवताची पूजा करायची आहे, इंद्रदेवाची पूजा करायची आहे आणि मग माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहेत त्या आपण जर कोणाला दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी देखील काढता पाय घेणार नाही. मी तर म्हणाल लक्ष्मी देखील त्या वस्तूंसोबत निघून जाते. त्यामुळे आपल्याला त्या वस्तू कोणालाच द्यायच्या नाहीत. त्यात सगळ्यात महत्वाची वस्तू म्हणजे मीठ. कारण की मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी देखील म्हणतात समुद्र मंथनातूनच निघालेली आहे. त्यामुळे आपल्याला मीठ जे आहे ते आपल्या घरातलं कधीच कोणाला द्यायचं नाही. मीठ बघा, घरामध्ये कधीही काचेच्या भरणीमध्ये ठेवायचं आणि घरातलं मीठ संपायच्या अगोदरच आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं. त्यामुळे आपल्या घरातील माता लक्ष्मी कधीच घरातून निघून जात नाही. तर आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. तसेच महत्वाची वस्तू ती म्हणजे साखर. मीठ आणि साखर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी ही वस्तू आहे. त्यामुळे साखर असो, मीठ असो, संपायच्या अगोदर आपल्याला घरी आणायचं आहे. अगदी साखरेचा डब्बा अर्धा झाला की त्यामध्ये साखर भरून ठेवायची. मिठाची जरी काचाची भरणी समजा अर्धी झाली की परत लगेच त्यामध्ये मीठ आपल्याला वाढवायचंय आणि मिठाच्या भरणीमध्ये कधीही कायम बघा एक लवंग ठेवायची. आणि आता बघा, साखर देखील कोणाला द्यायची नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू, आता काही व्यक्ती जर समजा कोणाचा झाडू असेल, समजा कुणी एखादं नवीनच आपल्या शेजारी राहिला येणार असेल, आले असतील समजा, ते म्हटले तुमचा झाडू द्या थोडा वेळ, तर त्यांना देखील आपला झाडू द्यायचा नाही. म्हणजे कोणालाच झाडू हा कधीच द्यायचा नाही. 2 मिनिटं मागो, 1 मिनिटं मागो, झाडू म्हणजे आपली लक्ष्मी आहे. त्यामुळे झाडू देखील कधीच कुणाला द्यायचा नाही. दही, साखर, मीठ आणि झाडू. आता दही देखील बघा, कधी कधी कसं असतं, थोडंसं दे, मला दही लावायचं आहे, चमचाभर दे, तरी देखील द्यायचं नाही आपल्याला. कारण की दही जर दिलं आपण कोणाला तर आपल्या पाठीमागे दारिद्र्य लागतं, नकारात्मकता. त्यामुळे आपल्याला दही देखील कोणाला द्यायचं नाही बघा. तसेच आपल्या पूजेच्या संदर्भातील काही वस्तू असतील तर त्या देखील आपल्याला द्यायच्या नाहीत. हो, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं, पण बघा कोणत्याही गोष्टीची एक वेळ असती. आपण असं सांगा तुम्ही. तसेच बघा, आपण जी वापरतो समजा देवाचे ग्रंथ, ते आपण कुणाला देण्यापेक्षा मी म्हणाल ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं ना, तर मग नक्कीच समजा तुम्ही देण्या इतपत योग्य असताल, समजा आपली ऐपत असेल तर नक्कीच कुणाला तरी नवीन देवाचं अध्यात्माचं एक पुस्तक घेऊन दिलं तर काही हरकत नाही. पण आपलं कोणालाच देऊ नका. पूजेच्या संदर्भातील वस्तू देखील आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत. अशा प्रकारे बघा, उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्वाच्या अशा ह्या वस्तू आहेत, त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत. अगदी दूध देखील. आता शहरामध्ये तर दूध कोणी कोणाला मागायला येत नाही, पण खूपच आपली जवळीक असेल, मैत्री असेल, घरोबा असेल तर आपण सहज म्हणू शकतो थोडंसं दे ग. खेड्यामध्ये एकमेकांकडे समजा दे मला कपभर चहा करायचा आहे, दूध पाहिजे, आपण असं म्हणतो. तर त्यावेळेस आपल्याला दूध द्यायचं नाही. असलं तरी म्हणायचं मी आज देत नाही, उद्या नक्की देईल. आपल्याला असं करायचं आहे बघा. तर बघा, या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवाल. आणि जर या वस्तू तुम्ही चुकून देखील कोणाला दिल्या तर बघा, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणार नाही. आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. अनेक मग आता बघा, कधी कधी काय होतं, आपणच म्हणतो की मी एवढी कमवते, मी एवढे कष्ट करते, तरी देखील का बरं मला माझ्या नशिबाची साथ मिळत नाही. एवढं काम करून समजा आपल्याला पाहिजे तशी आपल्या कुटुंबाची का प्रगती होत नाही. अशा आपल्या मनामध्ये नक्कीच शंका कुशंका येतात. तर ह्या शंका कुशंका तुम्हीच बघा, आपण आपलंच परीक्षण करा. काही ज्या चुका असतात बघा,
आपल्याला माहीत नसतात काही गोष्टी आणि मग आपल्याकडून अशा विशेष तिथींवरती काही चुका होऊन जातात आणि मग त्या चुकांचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच आपल्याला उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, तर मग आपल्याला चुकून देखील ह्या चुका करायच्या नाहीत आणि मग आपल्याला याचे वाईट दुष्परिणाम देखील भोगावे लागणार नाहीत. आपण जर ह्या चुका केल्या तर मग आपल्या घरातून माता लक्ष्मी नक्कीच निघून जाईल. म्हणून बघा, उद्या माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे. होईल तेवढ्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील. आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. प्रत्येक कामाला आपल्या नशिबाची साथ मिळेल. यासाठी आपल्याला बघा माता लक्ष्मीच्या देखील उच्च कोटीच्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. त्या कोणत्या सेवा करायच्या आहेत तो देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तसेच कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी हा देखील कृतीसहित व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला हे नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.